नमस्कार. राज्यातील सोयाबीन, उडीद, मूग उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं आवाहन केलं आहे की जर का बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असेल तर त्यांनी त्यांचा शेतमाल हा हमीभाव केंद्रातच म्हणजे फेडरेशनला विकावा आणि त्याच्यासाठी नोंदणी जी काय आहे ती 30 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. परंतु शेतकऱ्यांना अडचणी येतात नोंदणी करताना, कारण फेडरेशनचे जे नोंदणी सेंटर्स आहेत, केंद्र कमी आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्याची संख्या जास्त आहे. काही शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी राहत नाही आहेत, काही शहरी भागात राहत आहेत. तर तशा शेतकऱ्यांना घरी बसल्या अवघ्या 5 मिनिटात तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यामध्ये तुमची स्वतःची नोंदणी कशी करायची, नॉमिनी कसं ॲड करायचं आहे, त्यासोबतच तुम्ही तुमच्या बँकेचे डिटेल्स कसे ॲड करू शकता आणि तुमचं स्टेटस जे आहे ते कसं पाहू शकता पदोपदी, ते सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत बघा. थोडासा वेळ लागेल तुम्हाला, पण हे एकदा जर का तुम्ही करायला शिकलात तर मग तुमचं येणाऱ्या कुठल्याही हंगामात तुम्हाला या प्रकारे नोंदणी करून अगदी घरी बसल्या कमी वेळेत करू शकता. आता नोंदणी करणं का गरजेचं आहे? कारण नोंदणीकृत शेतकऱ्यांचंच फक्त सोयाबीन घेतलं जाणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे की यामध्ये एजंट लोक काय करतात की आज शेतकऱ्याकडनं कमी भावात जो चालू भाव आहे, बाजारभाव, त्यामध्ये सोयाबीन खरेदी करतात आणि त्यानंतर हमीभाव केंद्रावरती नेऊन विकतात. तर त्या एजंटगिरीवरती, दलालीवरती आळ बसावा म्हणून रजिस्ट्रेशन हे तुमचंच होणं गरजेचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरती जायचं आहे. आता अशा प्रकारे प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला ई समृद्धी नाव टाकायचं आहे. ई समृद्धी. तर हे पहिलं ॲप जे आहे, ह्या लोगोचं ॲप ओपन होईल. ॲप ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा शेतकऱ्याचा मोबाईल नंबर दर्ज करायचा आहे. आता जो काही मोबाईल नंबर आहे तुमचा शेतकऱ्याचा दर्ज करू शकता. आधार लिंक असावाच असं काही नाही आहे. आणि त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. आता कॅप्चा टाकल्यानंतर एक ऑप्शन येईल तुम्हाला सेंड OTPचं. OTP टाकल्यानंतर अशा प्रकारचं मध्ये रजिस्ट्रेशनचं पेज आहे. आता ह्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या ठिकाणी रजिस्टर्ड फार्मर. तर याच्यामध्ये त्यांनी सांगते की तुमचं आधारप्रमाणेच माहिती भरली जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतकऱ्याचं जे काही नाव आहे ते नाव ॲज पर आधार कार्डच्या प्रमाणे नाव नोंदणी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर दर्ज करायचा आहे. आता या ठिकाणी आधार नंबर दर्ज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणची जी काही गोल दिसतं आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आधारवरची जी काही माहिती असणार आहे ती माहिती येऊन जाईल तुमची इथं. आता त्याच्यानंतर डिटेल्स ॲज पर आधारवरती क्लिक केल्यानंतर फेस ऑथेंटिकेशन यामध्ये ऑप्शन येईल आणि डिटेल ॲज पर आधारवरती क्लिक केल्यानंतर एक कॅमेरा तुमचा ओपन होईल. यासाठी तुम्हाला आधार ॲप एक घेणं गरजेचं आहे. ते घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे eKYCच्या स्वरूपात ओपन होईल. यासाठी आधार फेस ऑथेंटिकेशनचं ॲप असणं गरजेचं आहे. ते तुम्ही मोबाईलवरती प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आता यानंतर तुम्हाला तुमची माहितीमध्ये तुमचा जिल्हा टाकायचा आहे. पुढं तुमचा तालुका आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काही गाव आहे ते गाव टाकलं तर फार्मर कॅटेगरी म्हणजे तुम्ही अल्पभूधारक आहात, अत्यल्पभूधारक आहात की भूधारक आहात. त्याच्यानंतर तुम्ही क्लास कॅटेगरी ओपन OBC. त्याच्यानंतर यामध्ये तुमचा वडिलाचं नाव टाकायचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीची नोंदणी केल्यानंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट. आता डॉक्युमेंट कधी गॅलरीमधनं ओपन नका करू. ते JPG फॉर्मॅट्स घेणार नाहीत. तर तुम्हाला ब्राउज डॉक्युमेंट करायचं आहे आणि PDF स्वरूपातले जे डॉक्युमेंट्स असणार आहेत तेच या ठिकाणी स्वीकारले जातील. त्याच्यामध्ये पण तुम्हाला आधार कार्डवरती जाऊन क्लिक करायचं आहे आणि ते सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर फार्मर ID नंबर जनरेट होणार आहे. आता हा ID नंबर तुमचा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर नॉमिनी ॲड करायचा आहे. तर नॉमिनीमध्ये तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा वडिलांना नॉमिनी करू शकता. नॉमिनीचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काही नातं आहे त्या नॉमिनीसोबत ते तुम्हाला दर्ज करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नॉमिनीचा आधार नंबर हे टाकणं गरजेचं आहे. आता आधार नंबर टाकल्यानंतर परत एक OTP जाणार आहे. तुमच्याच मोबाईलवर येईल तो OTP आणि नॉमिनी सक्सेसफुली ॲड केला आहे. आता तुम्ही एकापेक्षा जास्त म्हणजे 3 नॉमिनी तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये. तर 3 नॉमिनीज ॲड करण्यासाठी गरज नाही आहे. एका नॉमिनीवरती तुमचं काम भागेल. त्याच्यानंतर पुढं तुम्हाला बँक डिटेल्स टाकायचे आहेत. आता बँक डिटेल्समध्ये परत बँकेत तुमचं नाव, IFSC कोड जे काही तुमचा बँकेचा असणार आहे, DCC कोऑपरेटिव्ह बँकेचा असला तरी चालेल, फक्त IFSC कोडवाली बँक पाहिजे. त्याच्यानंतर IFSC कोड टाकल्यानंतर तुमच्या बँकेचं नाव आणि ब्रांच येईल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर दर्ज करायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक जे आहे ते अपलोड करायचं आहे. मग अशा प्रकारे बँक ॲडेड सक्सेसफुली म्हणून तुम्हाला एक मेसेज येईल. बँक झालं, नॉमिनी झालं. आता तुम्हाला स्कीम रजिस्ट्रेशन करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जी स्कीम आहे, आता ह्या स्कीममध्ये तुम्हाला विचारलं जाईल की उडीद, मूग, सोयाबीन यापैकी कोणतं तुमचं पीक आहे त्याची नोंदणी करायची आहे. त्याच्यानंतर 2025-26. आता मग यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा तपशील हा मागितला जाईल. यामध्ये तुम्हाला तुमची कोणत्या गावात किती जमीन आहे, एकापेक्षा जास्त गावात जमीन असेल तरी ती जोडण्याची मुभा दिलेली आहे. मग तुम्हाला तुमची जिल्हा, तालुका, पुन्हा गाव, त्याच्यानंतर तुमचं गट नंबर आणि खाते नंबर टाकल्यानंतर तुम्हाला
टोटल नाव येईल, त्याच्यानंतर किती एरिया आहे, त्याच्यानंतर हेक्टरमध्ये एरिया किती आहे, एकर्समध्ये किती आहे ते येईल आणि जेवढं तुमचं भरलेलं आहे टोटल एरिया टाकायचा आणि परत 7/12 अपलोड करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा 7/12 अपलोड करायचे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं अपलोड करायचं. अर्ज केलेला फॉर्म अप्लाइडमध्ये आणि मंजूर झाल्यानंतर ॲक्सेप्ट आणि जर काही दुरुस्ती असतील तर मॉडिफाईड. तर अप्लाइड, ॲक्सेप्ट आणि मॉडिफाईड ह्या 3 ठिकाणावरतीच तुमचं फॉर्म आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे प्लीज ब्रिंग ऑल अपलोडेड डॉक्युमेंट फॉर व्हेरिफिकेशन ॲट द टाईम ऑफ लॉट कलेक्शन टू द रेस्पेक्टिव्ह प्रोक्युरमेंट सेंटर. आता यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 ह्या तिन्ही तुमच्यासोबत जवळ ठेवायचे. जे तुम्ही अपलोड केलेत हे सोबत बाळगणं गरजेचं आहे. ज्याही वेळेस तुमचा नंबर लागेल ज्या सेंटरवरती तुमची इथं नोंदणी झालेली आहे. आता याच्यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे याच्यामध्ये फार्मर शेड्युलिंग, म्हणजे तुमचं जे काही नोंदणीकृत केंद्र आहे कोणत्या केंद्रावरती तुम्हाला नोंदणी करायचं आहे हे महत्त्वाचं आहे. तर फार्मर शेड्युलिंगमध्ये जायचं आहे तुम्हाला. फार्मर शेड्युलिंग सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये कोणत्या वर्षासाठी तुम्ही जात आहे हे महत्त्वाचं आहे. वर्ष टाकायचं आहे, सीझन टाकायचं आहे तुम्हाला, तुमचं खरीपचं सीझन जे काही असणार आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला सेंटर विचारलं जाईल. आता सेंटर्स विचारल्यानंतर मग डेट वगैरे, स्लॉट वगैरे दिलं जाईल आणि त्याच्या प्रकारे तुम्ही नोंदणी करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही अवघ्या 5 ते 10 मिनटात तुमच्याकडं जर कागदपत्र असतील तर अवघ्या 5 ते 10 मिनटात तुमची नोंदणी होणार आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. थोड्या तांत्रिक अडचणी येऊ शकतात, सर्व्हरचा प्रॉब्लेम असू शकतो, प्लीज वेट म्हणून ते असं गोल गोल फिरू शकतं. परंतु ही माहिती अशा प्रकारे जर तुम्ही एकदा दोनदा केला, जसं की आता ई पीक पाणी तुम्ही शिकलात, तर त्याच प्रमाणात जर तुम्ही हेही शिकलात तर तुम्हाला भविष्यात खूप फायदा याचा होणार आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याच्या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. परत एकदा तीच विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.